नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 27 सप्टेंबर 2025 सायंकाळी 6 वाजता उजनी धरणातून सध्याला भीमा नदीमध्ये किती विसर्ग चालू आहे, दौंडमधून विसर्ग किती वाढला आहे, बंडगाडचा विसर्ग किती आहे, त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये किती विसर्ग आहे, त्या संगम आणि पंढरपूरचा विसर्ग किती आहे याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.005 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 119.32 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 55.66 TMC आणि टक्केवारी 103.90 TMC 103.90% सॉरी. तर सध्याला भीमा नदीत जो विसर्ग चालू आहे सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून जो विसर्ग वाढण्यास सुरुवात झाली होती तो 1.5पर्यंत विसर्ग वाढवण्यात आला होता. पहाटे 5 वाजता 25,000 असणारा विसर्ग 1.5पर्यंत तो 1,00,000 क्युसेकपर्यंत करण्यात आला आणि आता तो 5 वाजता तो कमी करून 80,000 क्युसेकचा विसर्ग आणि पॉवर हाऊसचं 1,600 असं 81,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातोय. तर बंडगाडाचा विसर्ग बघितला तर सकाळपेक्षा वाढलेला आहे. तो 9,050 क्युसेकचा विसर्ग दौंडच्या दिशेने येतोय आणि दौंडचा विसर्ग हा सकाळपेक्षा वाढलेला आहे. तो सकाळी 8,516 होता, तो आता सध्याला 9,096 क्युसेकचा झाला आहे. वीरमधूनही विसर्ग वाढवलेला आहे, वाढवून परत कमी केला आहे. सध्याला 4,637 क्युसेकचा विसर्ग वीरमधून नीरा नदीमध्ये सोडला जातोय. भीमा नदीमध्ये 10:30 वाजता 90,000 क्युसेकचा विसर्ग केला, परत 1:30 वाजता 1,00,000 केला आणि 5:30 वाजता 80,000 क्युसेकचा विसर्ग केला. सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये 81,600, बोगद्यामधून 200, सिनामडा उपसा सिंचनमधून 180 आणि पॉवर हाऊसमधून 1,600 असा विसर्ग आहे. मुख्य कालवा बंद करण्यात आलेला आहे आणि संगममध्ये विसर्ग बघितला तर तो 96,322 क्युसेकचा विसर्ग आहे. परंतु हे पाणी आणखी अद्यापर्यंत पंढरपूरमध्ये पोहोचलं नसल्यामुळं तिथं 36,280 क्युसेकचा विसर्ग तयार झाला आहे. त्यामुळे हे पाणी उद्या सकाळपर्यंत पंढरपूरमध्ये पोहोचेल आणि तिथं विसर्ग वाढलेला दिसेल. परत नंतर विसर्ग कमी होत जाईल. कदाचित कमी होईल किंवा वाढेल हे सांगता येत नाही, कारण 2 दिवसाचा अलर्ट दिल्यामुळं उजनी धरण प्रशासनाला लक्ष ठेवून पाणी वाढवणं कमी करणं, दर तासाला पाणी कमी करणं वाढवणं हे पर्याय वापरावं लागत आहेत. तर उजनीच्या वरील 19 धरणं आहेत, त्या धरणामधून 12 धरणातून 13,236 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी धरणाच्या दिशेने येतोय. त्यामुळं बंडगाडा आणि दौंडच्या विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. रात्रीत पाऊस किती पडतोय त्यावरही सगळं अवलंबून असल्यामुळं रात्रीत विसर्ग वाढू शकतो, कमी होऊ शकतो, त्याची शाश्वती नाही. पाऊस वाढला तर विसर्ग वाढेल, पाऊस कमी झाला तर विसर्ग कमी होईल, परंतु पाऊस कमी होण्याची चिन्ह सध्याला तर नाहीत. तर काळजी घेण्याची गरज आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.